मागायचं आहे। सुरुवात करूयात काही राजकीय बातम्यांनी। दरम्यान विरोधकांनी आता 1 नोव्हेंबरला मोर्चा काढण्याचं ठरवलेलं आहे। तशी घोषणा सर्वपक्षीय पत्रकार परिषदेतनं करण्यात आली आहे। पाहूयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मतदार याद्यांवरून राजकीय पक्षांचं समाधान होत नाही, तोवर निवडणुका घेऊनच दाखवा। निवडणुका शांतपणे पार पाडायच्या असतील तर मतदार यादी स्वच्छ करा, राज ठाकरेंचा इशारा। परंतु ही मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही, सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा। तुम्ही मत द्या नाही तर नका देऊ। मॅच फिक्सिंग झालेलं आहे, मॅच सेट आहे। मुंबईमध्ये 1 नोव्हेंबरला विरोधकांचा निवडणूक आयोगाविरोधात विराट मोर्चा निघणार। राऊतांकडून सर्वपक्षीय पत्रकार परिषदेमध्ये घोषणा। आयोगाला दणका देण्यासाठी रस्त्यावर उतरणार राऊतांची माहिती। 1 नोव्हेंबर शनिवार निवडणूक आयोगाच्या या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चा निघेल। निवडणुकीच्या मॅच फिक्सिंग विरोधात महाराष्ट्रामध्ये विरोधकांची लढाई। मतदार यादीतले 1 कोटी बोगस मतदार काढून दाखवा, संजय राऊतांचं वक्तव्य। तर थेट अमित शहांनाही आव्हान। गृहमंत्री अमित शहा आमचं त्यांना आव्हान आहे की महाराष्ट्राच्या निवडणूक यादीमध्ये घुसलेले 1 कोटी मतदार जे आहेत त्यांना तुम्ही आधी बाहेर काढा आणि या मोहिमेला महाराष्ट्रापासून सुरुवात करा। तर 1 वर्ष अजून गेलं तरी चालेल, पण याद्या दुरुस्त करा, मगच निवडणुका घ्या, राज ठाकरेंची मागणी। तर षडयंत्र ओळखा आणि मतदार याद्यांसाठी कामाला लागा, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना निर्देश। सत्ताधारी पक्षांनी सुद्धा निवडणूक आयोगाविरोधातील मोर्चात सहभागी व्हावं। जयंत पाटलांचं आवाहन, आयोगानं वेळीच चुका दुरुस्त कराव्यात असंही आवाहन। राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींचा आसाममधील जुना व्हिडिओ दाखवला। निवडणूक आयोगावर मुख्यमंत्री असताना मोदींचे गंभीर आरोप त्यावेळी होते। तर मोदी जे सांगत होते तेच मी सुद्धा सांगतोय, राज ठाकरेंचा हल्लाबोल। तर मी प्रगतीच्या आड येणारा माणूस नाही, मात्र मराठी माणसाच्या थडग्यावर बसून प्रगती होणार असेल तर मी अजिबात खपवून घेणार नाही, राज ठाकरेंचा अदानी आणि अंबानींना इशारा। आम्हीच पाहिजे, राज्यातही आम्हीच पाहिजे, महानगरपालिकेतही आम्हीच पाहिजे, जिल्हा परिषदमध्ये आम्हीच पाहिजे। हा संपूर्ण महाराष्ट्र, ही महाराष्ट्रामधली सगळी शहरं ही अदानी अंबानीला आंदण म्हणून द्यायची आहेत। महाराष्ट्राच्या मतदार यादीमध्ये 96 लाख खोटे मतदार, राज ठाकरेंचा गंभीर आरोप। तर निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर सत्ताधारी का चिडतात, राज ठाकरेंचा सवाल। तर तुम्ही मत द्या अथवा नका देऊ, मॅच फिक्सिंग आहे, राज ठाकरेंचा गंभीर आरोप। विधानसभेला तर होतेच भरलेले, त्याच्यानंतर जवळपास 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरलेत। अशा निवडणुका होणार आपल्या देशात? मतदार यादी संदर्भातील विरोधकांनी केलेले आरोप निवडणूक आयोगानं फेटाळले। मतदारांची नावं, पत्ता, वय यावरून निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण।